गुड इव्हनिंग सर्वांना. आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी या जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक 40% या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये पाहूया आपण कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे, तसेच कोणते विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत. या सर्व व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसे व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ पाहता येईल. तर व्हिडिओ पाहण्या अगोदर आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये कोणती बॅच सुरू आहेत नवीन, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये मनपा किंवा डीएमआर या ठिकाणी स्टाफ नर्स हे महत्वाचं पद आहे. या पदासाठी आपल्या इथे ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. याच्यात तांत्रिक विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत. बॅचचे वैशिष्ट्य आहेत, यामध्ये आपल्याला मोफत नोट्स, टेस्ट सिरीज अवेलेबल असणारे, ई बुक मिळणार आहे, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणारे, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. तसेच जुन्या प्रश्नपत्रिके विश्लेषण म्हणजे अनालिसिस करून घेण्यात येणार आहे. पीवायक्यू क्वेश्चनचं लेक्चर जर मिस जर झाला आपल्याकडून तर आपल्याला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर नवीन कोणत्या बॅच सुरू झालेल्या आहेत आपल्या इथे, सर्वात महत्वाची बॅच आहे स्वच्छता निरीक्षक. ही बॅच सुरू झालेली आहे. त्यानंतर पोलीस भरती आगामी 2024 करता जी 9000 पदाची भरती येणार आहे, ती पण बॅच सुरू आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक असेल, एमपीएससी ग्रुप डी ग्रुप सी असेल, अंगणवाडी पर्यवेक्षिका, या सर्व बॅच आपल्या इथे सुरू झालेल्या आहेत. आपल्याला बॅच जॉईन करण्यासाठी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे 80 10 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा. आपल्याला बॅच विषयी सर्व माहिती मिळून जाईल. ठीक आहे, आपण आता निकालाविषयी पाहूया. जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणच्या आरोग्य सेवक पुरुष यांचा 40% निकाल प्रसिद्ध झालेला अंतिम निवड यादी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, कॅटेगरी वाईज पाहणार आहोत. अनुसूचित जमाती एसटी या प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाशिवाय भरावयाची पदे 2 होते. यामध्ये कोणत्या व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे, तसे वेटिंग लिस्टला कोण आहेत यांची आपण डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर फर्स्ट कॅन्डिडेट आहेत संकेत विश्वनाथ दांडगे, अनुसूचित जमातीमधनं फर्स्ट रँक आहे. यांना 200 पैकी 142 मार्क मिळालेले. यांचा आरोग्य सेवक 40% यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. अंतिम गुणवत्ता यादीमध्ये सेकंड आलेले आहेत वल्लभ अशोक शिंदे, यांना 140 मार्क आहेत. 2 जागा होत्या, दोन्ही जागेवर या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर वेटिंग लिस्टला आहेत महादेव शंकर गोळे असतील, सुनील नवनाथ पांढरे आणि संतोष गुलाबराव इंगळे, या 3 विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे. जर या विद्यार्थ्यांनी जॉईन जर केलं नसेल तर तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण. भजड या प्रवर्गामध्ये भरावयाची पदे 1 होती. तर यामध्ये अमोल माणिक मध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे. यांना एकूण 142 मार्क पडलेले होते. ठीक आहे, नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण. यामध्ये सोपान सोमनाथ कुट्टे आणि मंगेश रमेश बांगर हे 2 विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत बज ड या कॅटेगरी मध्ये. त्यानंतर नेक्स्ट इमावा इतर मागासवर्गीय वर्गामध्ये एकूण जागा 6 होत्या आणि प्लस 1 अंशकालीन कर्मचारी उपलब्ध न झाल्याने 7 पदे भरण्यात आलेली आहेत. तर यामध्ये कोणकोणते विद्यार्थी सिलेक्शन झालेले 7 विद्यार्थी अर्जुन दीक्षित असतील, यांना 176 मार्क आहेत. त्यानंतर आहेत निखिल रमेश खोत, यांना 174 मार्क आहेत. सेकंड उमेदवार आहेत, टॉपर आहेत इतर मागासवर्गीय वर्गामध्ये ओबीसी मधील. त्यानंतर आहेत थर्ड नंबरला श्री सागर सुखदेव ढोकरे, यांना 168 मार्क आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अमोल कचरे असतील, किरण भोंग असतील, परमेश्वर सुडे, त्यानंतर विकास भाऊसाहेब खराडे या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतरचे जे कॅन्डिडेट आहेत यामध्ये विशाल गावंड असेल, शिवाजी माळी असतील, शुभम फसाले यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. जेणेकरून वरच्या 7 जणांपैकी कोणी जर पद जॉईन केलं नसेल आरोग्य सेवक तर तुमचा चान्स निवड होण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहूया माजी सैनिक भरावयाची पदे एकूण 1 होतं. तर यामध्ये कोणाचं जगदीश दत्तात्रय राऊत मागासवर्गीय
ओबीसी मधील माजी सैनिक हे पदावरती यांचं सिलेक्शन झालेलं आहे, 146 मार्क पडलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण अंशकालीन कर्मचारी. आर्थिक दृष्ट्या जो घटक आहे त्यामध्ये एकूण पदे 2 भरायची होती. किरण शिवाजी जाधव पहिले आलेले आहेत, 164 मार्क आहेत. आणि सेकंड उमेदवार आहेत आदेश सुधीर शिंगारे, यांना 160 आहे. बाकी जे वेटिंग लिस्टला नाव आहे त्यांचं पाहूया आपण. कल्पेश जाधव असतील, अजिंक्य गायकवाड या विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे. नेक्स्ट उमेदवार कॅटेगरी पाहूया आपण. दिव्यांग बघूया. एक पद भरायचं होतं हँडिकॅप संदर्भात, तर येथे स्वप्नील सुरेश जाधव या सरांचं इतर मागासवर्गीय वर्ग ओबीसी कॅटेगरी मधनं दिव्यांग या प्रवर्गामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. यांना 116 मार्क मिळालेले आहेत. तर आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रतीक्षा यादी पण डिक्लेअर करण्यात आलेली आहे. सर्व लिस्ट पाहिलेली आहे. तसेच जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत त्यांनी पण वेबसाईटला भेट द्यायची आहे किंवा आपले व्हिडिओ पाहायचे आहेत. अपडेट आपण टाकणार आहोत. अजून अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पद जॉईन केलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सुवर्ण संधी असणार आहे. आपण बॅच पाहिलेले आहे कोणकोणत्या सुरू आहेत. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता आपल्या इथे बॅच सुरू करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये बालमानसशास्त्र या विषयासह पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पेपरची संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी पहिल्यांदाच प्रयत्न करतायत पेपरसाठी त्यांना क्वालिफाय कसं व्हायचंय त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे. नेक्स्ट आहे सेकंड बॅच अंगणवाडी पर्यवेक्षिका. यामध्ये आयसीडीएस विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहे. जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. टेस्ट सिरीज ई बुक आपल्याला नोट्स सर्व मोफत मिळणार आहेत. ऍडमिशन घेण्यासाठी जो क्रमांक दिलेला आहे अकॅडमीचा 8010 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही कॉल करायचा आहे. आपल्याला ऍडमिशन संदर्भात सर्व माहिती मिळून जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा आरोग्य सेवक जिल्हा परिषद धाराशिव आरोग्य सेवक 40% यासाठी निवड झालेली आहे त्यांचं अकॅडमी मार्फत हार्दिक अभिनंदन. तसेच जे विद्यार्थ्यांचा वेटिंग लिस्ट आहे त्यांनी निराश न होता परत अभ्यासाला सुरुवात करायची आहे किंवा आपल्या बॅच जॉईन करायची आहे. येणाऱ्या आगामी भरतीमध्ये आपल्याला बॅचचा 100% फायदा होणार आहे. थँक्यू.